नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता जुलै 2025 संदर्भात आताची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नुकतीच महागाई भत्ता वाढीची मोठी भेट मिळाली आहे. खरे तर नवीन वर्षाचे पहिले 3 महिने सरकारी कर्मचारीच राहिलेत. जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. यानंतर मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला. होळी सणाच्या नंतर केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढविला. याआधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र यामध्ये 2% वाढ झाली. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% 55% इतका करण्यात आला आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली. महत्त्वाची बाब अशी आहे की गेल्या 78 महिन्यांमध्ये त्यातील सरकारने पहिल्यांदा 2% इतकी कमी वाढ लागू केली. यामुळे महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला असला तरी देखील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजगी सुद्धा पाहायला मिळाली. जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षित प्रमाणात वाढला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी असतानाच आता एक नवी अपडेट समोर आली आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. मार्च महिन्यात आणि साधारणतः ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविला जातो. पण मार्च महिन्यात वाढवला जाणारा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू होतो आणि ऑक्टोबर महिन्यात वाढवला जाणारा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून लागू होत असतो. खरे तर जुलै 24 ते डिसेंबर 24 या कालावधीमधील ग्राहक मंत्रालयाच्या EICPI निर्देशांकानुसार 2025 पासून महागाई भत्ता निश्चित झाला आहे. आता जानेवारी 25 ते जून 25 या कालावधीमध्ये EICPI निर्देशांकानुसार जुलै 25 पासून महागाई भत्ता निश्चित होणार आहे. हा महागाई भत्ता जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी लागू राहणार आहे. दरम्यान EICPIच्या आतापर्यंतच्या 3 महिन्याच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर यावेळी सुद्धा महागाई भत्ता फारच कमी वाढेल असे चित्र दिसत आहे. 2025च्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये महागाईचे दर कमी झालेले आहे आणि यामुळेच यावेळी सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आधीसारखा 3 ते 4% वाढवणार नाही हे फिक्स आहे. कदाचित जुलै महिन्यापासून सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून जसा 2% वाढवला तेवढाच वाढू शकतो. परंतु यासाठी सर्व 6 महिन्याची आकडेवारी आपल्या हातात असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पुढील 3 महिने EICPIची आकडेवारी कशी राहते यावर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचे गणित अवलंबून राहणार आहे.